मी आज अतकोली गावामध्ये माझे परम मित्र बंधू पंकजी भोईर यांच्या घरी आलेला आहे। खरं तर जे जे आपणापासी ठावे ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना या वैचारिक विचाराला आज हे कुटुंब खरोखर सहमत आहे। ज्या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव ज्यावेळेसची स्थापना केली गेली, त्यांचं एकच ध्येय होतं, त्या प्रती समाज एकत्र यावा आणि समाजाने एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे। आज त्याच विचाराला खरंच जर विचार केला तर आज अतकोली गावामध्ये आल्यानंतर मला एकदम वेगळं समाधान भेटलं का आज पंकज दादांनी आज गणपती आपल्या गौरी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या जे मित्र परिवार असेल, नातेवाईकांना असेल, यांना एक सुंदर संदेश दिला तर तुम्ही येताना कोणत्याही प्रकारचं फुलं किंवा पेढे, नारळ किंवा कोणत्याही गणपतीला लागणारी वस्तू न आणता, गौरी मातेला लागणारी न वस्तू आणता तुम्ही येताना एक भेट वस्तू म्हणून जे शैक्षणिक साहित्य असेल, त्यामध्ये वही असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, बरोबर असेल, हे घेऊन या। त्या आता आपण पाहतोय बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर बरेचशी केली जी असतात ती 15-15, 20-20 डझन केली फुकट गेलेली असतात। जे पेढे असतील, मोदक असतील, ते फुकट गेलेले असतात। मग देवाच्या आपण एवढ्या उत्साहाने एखादा सण साजरा करतोय, एखादा आनंद साजरा करतोय आणि तिथे आपण देवाच्या समोरच बऱ्याचशा गोष्टीचा विल्हेवाट पाहतोय, पण ते आपल्या लक्षात येत नाही। पण पंकजदादांनी हा समाजाला जो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, खरोखरच अतिशय सुंदर संदेश। आज जे शैक्षणिक साहित्य त्यांच्याकडे जमा झालेलं आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये जे वाड्या वस्त्या आहेत, खरोखरच मुलांना कोणाला कंपासची गरज असेल, कोणाला वहीची गरज असेल, पेनाची गरज असेल, त्यावेळेस हे या माध्यमातून तिथे पोहोचले जाईल तर नक्कीच मी तर म्हणेन गौरी मातेला आपला नमस्कार पोचला जाईल किंवा आपल्याला त्या याचा आशीर्वाद भेटेल, त्या महामौलीचा आशीर्वाद भेटेल का त्या विद्यार्थ्याला आपण शैक्षणिक साहित्याच्या ह्या स्वरूपात मदत करतोय। खरोखरच मी इथे आल्यानंतर आमच्या दीदीने, मृणाली दीदीने जे अयोध्येचं आपल्या स्वतःच्या कलाकृतीने जे अयोध्या नगरी बनवलेलं आहे, खरोखरच इथे आल्यानंतर नुसतं गौरी मातेचं दर्शन न होता या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीचा सहवास लाभला आणि अयोध्या नगरी श्रीराम प्रभूंचं दर्शन झालं। खरोखरच मी माझ्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना विनंती असेल, एक आव्हान असेल की आपण शक्य झालं तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि नाहीच तर आपल्याला आपण जे उपक्रम जे राबवत आहोत यातून हा संदेश घ्या या समाजामध्ये जे गरजू घटक आहेत, आपल्या उत्साहामधून त्या गरजू घटकांपर्यंत काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे। समाजाचं आपलं काहीतरी देणं आहे, जसं हे भोईर कुटुंब समाजाचं देणं चांगल्या पद्धतीने पार पडतंय, तसं आपल्याला भगवंतांनी आपल्याला जी संधी दिलेली आहे तर नक्कीच याचा हा चांगला उपक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि मला खरोखरच इथे येऊन समाधान लाभलं। मी भोईर कुटुंबाचं तसेच माझे मित्र बंधू पंकजी भोईर यांचं मनापासून धन्यवाद करतो। मला इथं बोलवलं आणि अयोध्येचं दर्शन घडवून दिलं, गौरी मातेचं दर्शन घडवून दिलं। त्याच पद्धतीने हा समाजाची बांधिलकी, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा सुंदर संदेश माझ्या मनात रुंबवला, त्याबद्दल मी धन्यवाद करतो।